पनवेलमधून धक्कादायक बातमी समोर येते। पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय। शाळेची बस चालवणाऱ्या ड्रायव्हरने अत्याचार केल्याची माहिती समोर येते। पनवेल पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल आहे। पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। शाळेची बस चालवणाऱ्या ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आलाय। पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती सध्या समोर येते। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या सोबत जोडलेले आहेत। आकांक्षा, अतिशय धक्कादायक बातमी आपण पनवेलमधली पाहतोय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय। शाळेची बस चालवणाऱ्या ड्रायव्हरकडून अत्याचार झाल्याची माहिती सध्या समोर येते। नक्कीच पनवेलमध्ये ही जी घटना घडली आहे आणि या घटनेमुळे कुठेतरी पनवेलसह नवी मुंबई परिसर हादरलेला आहे। पाहायला गेलं तर शाळेचा बस ड्रायव्हर आहे, त्यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे। आणि ही मुलगी आहे, तिचं वय आहे ते 15 वर्ष होतं आणि नराधामाचं वय आहे ते 42 वर्ष आहे। आणि ह्या नराधामाने तिला कॉलेजला सोडतो म्हणून सांगत एका शेतामध्ये नेला आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्ती केला। घडलेला प्रकार आहे जो मुलीने आपल्या आईला सांगितला आणि त्यानंतर पनवेल पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। त्यानंतर गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे। मात्र पाहायला गेलं तर वारंवार महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत, मुलींवर बलात्कार होत आहेत। या घटना कधी थांबणार असा देखील प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर पनवेलमध्ये ही काही पहिलीच घटना नाही आहे। या आधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। उरणमधील जे प्रकरण होतं ते सुद्धा ताजंच आहे। नवी मुंबईमध्ये अशा अनेक घटना होत आहेत। आता या सर्व घटनांवर कसं कंट्रोल करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद आकांक्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।